आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल आणि त्या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे मयूर काकडे, जे की धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. मयूरजी, काय सांगाल, कुठवर आली तयारी? प्रहार दिव्यांग संघटना आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये मागील 10 ते 12 वर्ष या जिल्ह्यामध्ये सक्रिय आहेत. या सक्रियच्या भूमिकेतून सर्व दिव्यांग उमेदवाराला, शेतकरी उमेदवाराला संधी मिळण्यासाठी नक्कीच प्रहार संघटना येत्या निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार आहे. तसेच या मैदानात उतरताना प्रहार संघटनेसोबत सर्व समविचारी पक्ष, 4 ते समविचारी पक्ष सोबत घेऊन आम्ही आघाडीच्या दृष्टिकोनातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तरी आमची पूर्ण तयारी या दृष्टिकोनातून झालेली आहे. प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे, तर महाविकास आघाडी बरोबर जाणार आहात तुम्ही का महायुती बरोबर जाणार आहेत? या संदर्भात काय सांगाल तुम्ही? महाविकास आघाडी असो अथवा महायुती असो, यांनी आम्हाला कुणीही विचारात आतापर्यंत घेतलेला नाही. आम्ही भले आज अपंग असो, शेतकरी असतील, आमच्याकडे सर्व दुर्लक्षित घटक असतील, तर हे जी आमची मोठी आहे, ह्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सध्या तरी काही समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढायचा आमचा निर्णय झालेला आहे. परंतु येत्या काळात जर काय बोलले तर आम्ही बघू, त्याच्यावर निर्णय घेऊ. म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, यांच्या बरोबर आपलं कुठलंही बोलणं झालेलं नाही आणि त्यातल्या कुठल्याही आघाडीनं किंवा युतीनं जर तुम्हाला टाळी दिली तर तुम्ही त्यांच्या बरोबर जाल? आमची सगळ्यांना चर्चेसाठी दार खुले आहेत. परंतु आता त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही लहान असाल किंवा आमची ताकद त्यांना पुरेशी वाटली नसेल, परंतु आम्ही आमची ताकद दाखवू. आज आम्ही जिल्ह्यामध्ये 200-250 शाखेच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यरत आहोत आणि शहरामध्ये भरपूर दिव्यांगाची, आमच्या शेतकरी संघटनेची, आमच्या सदस्यांची आज ताकद आहे. आज या महाविकास आघाडी महायुतीच्या कोणत्या पक्षाकडे एवढ्या शाखा नाही, तेवढ्या आमच्या प्रहार संघटनेकडे शाखा आमच्या पाठीशी आहेत. मध्यंतरी धाराशिव जिल्ह्यामध्ये बच्चूभाऊ कडू आले होते आणि त्यांनी असं आवाहन केलं होतं की आमच्या मयूरला दत्तक घ्या आणि मयूरला नगरसेवक करा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. या संदर्भानं कुठल्या पक्षानं किंवा कुठल्या पक्षाच्या नेत्यानं तुमच्याशी संवाद साधलेला आहे का? आदरणीय बच्चूभाऊ यांनी मन मोठं करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक दिव्यांग नेतृत्व म्हणून मयूर काकडे यांना संधी द्या म्हणून उपस्थित असणाऱ्या स्टेजवरील सर्व समविचारी पक्षांना, उपस्थित असणाऱ्या पक्षांच्या प्रतिनिधींना एक साकडं घातलं तुम्ही, आमच्या मयूर काकड्यांना तुम्ही नगरसेवक करा म्हणजे कराच. पण त्याच अनुषंगाने उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळींनी एक सकारात्मक त्यांना प्रतिसाद देऊन त्यावेळेस त्यांनी बच्चूभाऊंना योग्यरित्या प्रतिसाद दिला होता. आम्ही त्याचीच वाट बघतोय किंवा शब्द भेटलाय, आज खरा होईल उद्या खरा होईल याची वाट आम्ही पाहतोय. नसेल तर आम्हाला आमचा मार्ग खुला आहे. तुम्हाला तुमचा मार्ग खुला आहे म्हणजे जर तुमच्याशी कोणी संवाद नाही साधला तर तुम्ही तुमचा प्रहार जनशक्ती जो पक्ष आहे तो पक्ष आणि काही समविचारी पक्षांना सोबत घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? आता सध्या आमची पूर्ण मोड बांधणी झालेली आहे. मग ज्या वेळेस बाबा महाविकास आघाडी महायुती असतील विचार आम्हाला विचारात घ्यायचे किंवा त्यांनी चर्चेत दार खुली केली तर आम्ही त्या चर्चेच्या माध्यमातून निर्णय घ्यायचा प्रयत्न करू. नसेल तर नाही, तोडगा निघाल तर आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत. काय अडचण नाही. तुम्ही जे निवडणुका लढवणार आहे ते कुठल्या मुद्द्यावरती असतील? प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ यांची उभी हयात शेतकऱ्यांच्या संघर्षासाठी, दिव्यांगाच्या संघर्षासाठी, जेणेकरून आज दिव्यांगाला मानापानाचं स्थान समाजात त्यांनी उपलब्ध करून दिलं. या प्रमुख चेहऱ्याच्या दृष्टिकोनाने या प्रमुख चेहऱ्याला समोर ठेवून आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत. तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे 200-250 शाखा आहेत, त्या पाठबळावर आम्ही आमचं ताकद जोराला लावणार आहेत. आम्ही निवडणूक लढणार आहोत. तुम्ही तुमची ताकद दाखवणार असं म्हणता या निवडणुकामध्ये. पूर्ण धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः किती दिव्यांग बांधव आहेत या संदर्भामध्ये काय माहिती सांगाल का? साहेब, संपूर्ण जिल्हाभरात जर दिव्यांगाची आकडेवारी घेतली तर 35 ते 39,000 दिव्यांग संख्या आज तागायत आहे. त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये आमची
संपूर्ण कार्यकारिणी जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यातल्या संपूर्ण तालुक्यामध्ये हो. पूर्ण तालुक्यामध्ये हो. आमची कार्यकारिणी सक्रिय आहे. असं नाही की आम्ही एका ठिकाणी शाखा स्थापन केली ती शाखा आमची जीवन नाही किंवा तिथले कार्यकर्ते सक्रिय नाहीत. आज आम्ही एक हाक मारली तर आम्ही 1000 कार्यकर्ते आम्ही चक्काजाम करू शकतो, कुठले आंदोलन करू शकतो. आम्हाला आंदोलन ही एका हाकीची गोष्ट आहे. हो. त्याच्यामुळे आमची ताकद मोठी आहे आणि ही ताकद नक्कीच पुढच्या विरोधकांना मोजावी लागणार आहे. धाराशिव नगरपालिकेचा विचार करता तुम्ही ओबीसी महिला उमेदवार जे आहेत त्यांना पण उभं करण्याची तुमची तयारी दिसत आहे, त्या संदर्भात काय सांगाल? धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडलंय. तर आदरणीय जरांगी दादा पाटील यांच्या आशीर्वादानं मराठा कुणबी लोकांना ओबीसी मध्ये उभा टाकायची संधी आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून माझं कुणबी प्रमाणपत्र आहे, माझ्या परिवाराचं कुणबी प्रमाणपत्र आहे. वेळ आली तर मी नक्की त्या गोष्टीचा विचार करणार आहे. परंतु सध्या माझी चाचपणी चालू आहे. वार्डाचा उपाडा टाकायचं की नगराध्यक्ष पदासाठी उभा टाकायचं, या दृष्टिकोनातून आमचा सध्या विचार चालू आहे. राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांनी असं वक्तव्य केलं आहे की ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र आहे म्हणजे जे ओबीसी मध्ये गेलेले आहेत त्यांना उमेदवारी न देता बाकीच्यांना उमेदवारी द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर तुमची काय भूमिका असणार आहे? नक्की मूळ ओबीसींना संधी भेटली पाहिजे, मी या विचारात आहे. आणि जर तिथं पर्याय जर नसेल तर तिथं नक्कीच आम्ही कुणबींना उभा टाकायला हरकत नाही. जिथं ज्यावेळेस जर आम्हाला उमेदवार भेटला नाही किंवा आता सक्षम उमेदवार नसेल तर 100% कारण ओबीसी मधून उभा टाकणं हा सेकंड पर्याय आहे. पण ज्यावेळेस कुणबी बांधव म्हणजे ओबीसी बांधव एखादा आमच्या संघटनेमधला समोर येत असेल तर मी त्याला पहिलं स्थान देईल, दुसरं स्थान आम्ही स्वीकारू. नक्कीच. तुम्ही विश्व विशाल न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमचा आवाज, दिव्यांगाचा आवाज तुम्ही आज जनतेपुढे आणाला, या गोष्टीचा मला आनंद आहे. कारण बरेचशा मोठमोठ्या पक्षाचे लोक आज बाईट घेतात, मुलाखत घेतात, परंतु तुम्ही मोठ्या मनाने आज विश्व विशाल चॅनल आमच्याकडे आले तर जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आम्ही तुमचं मनपूर्वक ऋणी आहोत, आभारी आहोत. असाच आमचा आवाज आपण बळकट करावा आणि आयुष्यभर आमच्या पाठीशी राहावं, जेणेकरून दिव्यांगाचा आशीर्वाद विश्व विशाल चॅनलच्या मागे सदैव राहील. नक्कीच, धन्यवाद. तर हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे आणि यांनी ठामपणे निर्णय घेतलेला आहे की धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, त्या निवडणुका ते लढवणार आहेत. आणि बघूयात आपण कुठले महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांच्याशी संवाद साधते का. आणि विश्व विशाल न्यूज वरती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर फेसबुक पेजला हा व्हिडिओ पाहत असाल किंवा इन्स्टाला पाहत असाल तर फेसबुक पेज आणि इन्स्टाला नक्की फॉलो करा. आणि सगळ्यात महत्वाचं एक आवाहन, तुम्ही जर नगरपालिकेला इच्छुक असाल, तुम्हाला मुलाखती द्यायच्या असतील, तुमच्या काही बातम्या असतील तर विश्व विशाल न्यूजला नक्की संपर्क साधा. आपण इथे थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.